नेवासा येथील जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज मंदिरामध्ये गाथापारायण सुरू। तीर्थक्षेत्र नेवासा येथे असलेल्या जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज मंदिरामध्ये तुकाराम बीज उत्सवांच्या निमित्ताने गाथापारायण सोहळ्यास मंदिराचे प्रमुख महंत वाणीभूषण गुरुवर्य हरिभक्त पारायण उद्धवजी महाराज मंडलिक नेवासेकर यांच्या मार्गदर्शनाखाली भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला। पाचवा वेद असलेल्या संत तुकोबांच्या गाथा ग्रंथांचे जीवनात पारायण करा असे आवाहन संत तुकाराम महाराज देवस्थानचे विश्वस्त भगवताचार्य हरिभक्त पारायण अंकुश महाराज जगताप यांनी यावेळी बोलताना केले। ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायण गिरीजी महाराज व वैकुंठवासी हरिभक्त पारायण बंसी महाराज तांबे स्वामी एकनाथ महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने सुरू झालेल्या गाथा पारायण सोहळ्याचा शुभारंभ हरिभक्त पारायण अंकुश महाराज जगताप यांच्या हस्ते संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीचे पूजन व दीप प्रज्वलन करून गाथा पारायणाचा शुभारंभ करण्यात आला। पारायण सोहळ्याचे मार्गदर्शक वाणीभूषण गुरुवर्य महंत श्री उद्धवजी महाराज मंडलिक नेवासेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या पारायणाचे व्यासपीठ प्रमुख म्हणून हरिभक्त पारायण नामदेव महाराज जाधव शास्त्री व काका महाराज पळसवाडीकर हे सेवा देत आहेत। दिनांक 26 फेब्रुवारी ते 5 मार्च या कालावधीत होत गाथा पारायण सोहळ्यामध्ये सकाळी 7 ते 11:30 गाथा पारायण होत असून दुपारी 3 ते 5:30 या वेळेत भगवताचार्य हरिभक्त पारायण श्री अंकुश महाराज जगताप यांच्या सुश्राव्य वाणीतून संगीतमय श्रीमद भागवत कथा, सायंकाळी 7 ते 7 परिपाठ तर रात्री 7:15 ते 10 या वेळेत संत तुकाराम महाराज मंदिराचे विश्वस्त भगवताचार्य हरिभक्त पारायण अंकुश महाराज जगताप यांच्या सुश्राव्य वाणीतून श्रीमद भागवत कथा असे दैनंदिन कार्यक्रम सुरू झाले आहे। संत तुकोबांच्या बीजेतून निमित्त आयोजित कथा श्रवणाचा व गाथा पारायणाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन संत तुकाराम महाराज मंदिर देवस्थानचे प्रमुख महंत हरिभक्त श्री उद्धवजी महाराज मंडलिक नेवासेकर व विश्वस्त भगवताचार्य हरिभक्त पारायण अंकुश महाराज जगताप यांनी केले आहे। प्रतिनिधी सुधीर चव्हाण, नेवासा।